पुण्यातील प्रख्यात बेहरे कोचिंग क्लासेसचे चंद्रशेखर बेहरे साहेब, प्रदीप देहडकरला मी तुमच्याकडे घेऊन आलो होतो, कारण त्याच्या ब्रेनवे इन्फोटेकला आणि तुमच्याच जागेमध्ये, तुमच्या आईच्या जागेत आमचं मनीषाचं क्लिनिक पण होतं, ते आम्ही विकत घेणार होतो. तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले, प्रदीपच्या कंपनीशी ॲग्रीमेंट केलं, सॉफ्टवेअर्स तयार झाले, पण ह्यात फसवणूक कुठे आली? बरं, मी तुमच्याशी ॲग्रीमेंट करायला तयार होतो, प्रदीपशी ॲग्रीमेंट करायला तयार होतो, कंपनी टेक ओव्हर करायला तयार होतो, तुम्ही दोघांनी नकार दिला. उलटं तुम्ही काय केलं, त्या अण्णा हजारेंकडे माणसाला पाठवलं, त्यांचा अंबादास भोसलेला आणलं, मला धमक्या देऊ केल्या, माझी बदनामी देऊ केली, माझ्या मिसेसचं क्लिनिक बंद केलं, तिला फसवलं. म्हणजे तुमच्या मुलांनी घरामध्ये येऊन जे चाळे केले त्याला आम्ही समुपदेशन केलं, त्यांनी जे जीव धोक्यात घातला त्याला वाचवलं आम्ही. मग ह्याच्यात तुमची फसवणूक कुठे झाली? तुम्ही जी गुंतवणूक केली, तुम्हाला ॲग्रीमेंटचं प्रपोजल पाठवलं, तुम्हाला सुप्रीम कोर्टातर्फे नोटीस पाठवली, तुम्ही विश्रामबाग पोलीस स्टेशनला कंप्लेंट करता, इकडे कंप्लेंट करता, धमक्या देता, बदनामी करता, 15 वर्ष 20 वर्ष झाली फोनाफोनी करताय. अहो, सरळ सरळ व्यवहार करा ना. तुम्ही CA शिकवता लोकांना, चार्टर्ड अकाउंटंट आहात, प्रतिष्ठित व्यक्ती आहात, हे बोगस धंदे कशाला करता? आणि तुम्ही मला पैसे दिले म्हणजे मला नाही पैसे दिले, प्रदीपला दिले. तुम्ही काय मला विकत नाही घेतलं, आणि त्यांनी सॉफ्टवेअर बनवलेले आहेत, त्यांनी ती कंपनी बुडवली. बरं, मी तुमच्याशी ॲग्रीमेंट करायला तयार होतो. हां, माझी बदनामी करता, तुम्ही माझ्याविरुद्ध गुन्हेगारी करता, अण्णा हजाराच्या नावाने दहशत दाखवता, माझ्या मिसेसचं क्लिनिक बंद करता, विकत घेण्याचा करार झालेला असताना एका महिलेचं पोटावर रोजीचा व्यवसाय बंद करता, प्रदीपच्या गुन्हेगारीमध्ये साथ देता, पोलिसांच्या मार्फत दहशत दाखवता. हे शोभतं का तुम्हाला? तुम्ही शिक्षक आहात, प्रोफेसर आहात ना? काय विषय होता हो? 5 लाख रुपये माझ्या शब्दावर तुम्ही त्याला दिले, मग शब्दावर दिले म्हणजे काय गुन्हा झाला का? तुमच्या शब्दावर पण मी तुमची कामं केली ना, तुमच्या मुलाचा जीव वाचवला. मग शब्द तर अनेक लोकांना देतो आपण. बरं, त्याच्यात तुमच्या शब्दावर दिला, तर मी प्रदीपच्या आणि तुमच्या शब्दावर मी ॲग्रीमेंट करायला तयार होतो. मी प्रदीपला म्हणलं, ते सॉफ्टवेअर मला दे, ती कंपनी मला दे, मी लोकांचे व्यवहार पूर्ण करतो. त्यात काय चुकीचं आहे? प्रदीपला दाखवली दहशत आणि देशपांडेने, लवासा फेम, तो पळून गेला, त्यांनी सॉफ्टवेअर विकले, मग तरी पैसे द्यायला पाहिजे तुम्हाला. पण काय झालं ना, त्याला प्रोटेक्शन दिलं ना, राजकीय प्रोटेक्शन, माझ्या भावाने लीगल प्रोटेक्शन, पोलिसांनी प्रोटेक्शन, अण्णा हजारे प्रोटेक्शन. प्रदीप सुटला. मग प्रदीपला वाटलं आपण गेमच करू भास्करशीचा मनीषाचा. पण आता झाले 2025 आलं आहे, तर बेहरे सर रुपये 1 कोटीची नुकसान भरपाई, जाहीर वृत्तपत्रात माफी, आणि मी तुमच्यासाठी काय काय सेवा दिली, तुमच्या फॅमिलीसाठी आपण एकत्र गप्पा कशा मारल्या, चित्रपटाला गेलो, अशा चांगल्या आठवणी पण सांगा. समाजामध्ये अशी घाण पसरवायची नाही केवळ पैशांच्या नावाने. पैसे म्हणजे सर्वस्व नाही. तुमच्यामुळे आमचं करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. 1 कोटीची नुकसान भरपाई, जाहीर वृत्तपत्रात माफी, आणि माझ्याबद्दलचा ॲप्रिशिएशन व्हिडिओ मला पाहिजे बेहरे सर. सगळे तपशील मी तुम्हाला कळवलेले आहे, तुम्ही कबूल केलेलं आहे.